नमस्कार. इलेक्ट्रिकल गुरुकृपा चॅनलमध्ये आप सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मिक्सर फील्ड कॉईल कशी तयार करतात. ही फील्ड कॉईल केन स्टारमध्ये 19 mm ची फील्ड कॉईल आहे. ही कशी तयार करतात आजच्या व्हिडिओ बघणार आहोत आपण. आम्ही अगोदरच या कॉईल तयार करून ठेवलेल्या आहे कॉपरमध्ये. तर या कॉईल 240 टर्न मारलेले आहे. ही कॉईल बनवण्याची पद्धत आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता कॉईल कशी बनवली जाते. आज फक्त आम्ही फील्ड कॉईलमध्ये जे फील्ड कॉईल स्टेटर आहे त्यामध्ये कॉईल कशी फिट केले जातात याविषयी व्हिडिओ बनवणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आम्ही अगोदरचे 2 कॉईल तयार करून घेतलेला आहे. मिक्सर फील्ड कॉईलमध्ये 2 कॉईल लागतात. ही 20 नंबरची फील्ड कॉईल आहे. यामध्ये दोन्ही बाजूने 2 कॉईल लागतात. त्या कॉईल कशा फिट केल्या जातात ते बघूया. त्याचप्रमाणे आम्ही पेपर PVC पेपर आहे, 5 नंबरचा पेपर आहे. हा PVC हा कॉईल स्टेटरच्या हिशोबाने थोडा जास्त कट केलेला आहे, जेणेकरून आपले वाइंडिंग स्टेटरला शॉर्ट होऊ नये यासाठी थोडे जास्त पेपर कट केलेले आहे. तर चला याच्यामध्ये आपण एक पेपर या कॉईलला लावून घेऊया. पेपर लावल्यानंतर त्यानंतर आपण कॉईल स्टेटरमध्ये फिट करणार आहोत. या पद्धतीने आपण पेपर लावून चिकट टेप लावून घ्यायचा आहे त्या बाजूने, दोन्ही बाजूने सारखाच. अशा पद्धतीने टेप लावलेला आहे. PVC पेपर लावून टेप लावलेला आहे. तसंच या बाजूने बी ते सेम पेपर लावून घ्यायचा आहे. त्याला पण चिकट टेप लावायचा थोडासा. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने चिकट टेप लावून घेतलेला आहे. आता ही कॉईल स्टेटरमध्ये फिट करायची. या पद्धतीने टाकून बघू शकता. अशा पद्धतीने कॉईल फिट होते. या कॉईलला केबल टायने आपण व्यवस्थित पॅक करून घेऊया, जेणेकरून आपली कॉईल हलणार नाही. या केबल टाय असतात, या पद्धतीने आपण केबल टायने ही कॉईल अजून व्यवस्थित टाईट होईल या हिशोबाने केबल टाय लावतो आपण, जेणेकरून कॉईल आपली स्टेटरच्या बाहेर येऊ नये यासाठी. राहिलेला उरलेला भाग कट करून घेतला. अशा पद्धतीने आपली एक कॉईल फिट झालेली आहे. चला या दुसरी कॉईल फिट करूया आपण त्याच पद्धतीने. जशी पहिली कॉईलला पेपर फिट केले त्याच पद्धतीने दुसऱ्या कॉईलला बी पेपर फिट करून घ्यायचे. एकदम फील्ड कॉईल बनवणं एकदम सोपं आहे. एकदा तुमच्या डोक्यात आलं तर एकदम तुम्ही व्यवस्थित फील्ड कॉईल बनवू शकतात. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने पेपर हे लावून घेतलेले आहे आणि त्याला सेम चिकट टेपने त्याला अजून पॅक करायचं असतं. त्याला आम्ही अजून पॅक करून दिलेलं आहे. अशा प्रकारची आपली दुसरी बी कॉईल तयार झालेली आहे. आपण ती फील्ड कॉईलमध्ये फिट करूया. फील्ड कॉईलमध्ये कॉईल फिट झालेली आहे. त्याला पण केबल टाईने व्यवस्थित टाईट करून घेऊ. केबल टायने टाईट केल्यानंतर काय होतं की आपली कॉईल फील्ड कॉईलच्या बाहेर येत नाही. जे फील्डचे मटेरियल आहे लोखंड त्यातून बाहेर येत नाही, जेणेकरून कॉईल आपली एकदम टाईट फिट होते. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित दोन्ही कॉईल फिट झालेल्या आहेत.
त्याला आपल्याला याच्यात तारा असतात त्याला स्लीव लावायचे आहे. स्लीव लावल्याने काय होतं की आपल्याला कनेक्शन करण्यासाठी एकदम सोपं असतं. एक नंबर स्लीव असते ही स्लीव याच्यात टाकून घेऊया. तारीमध्ये स्लीव टाकून घ्यायची. सर्व मिक्सरच्या फील्ड कॉईल सर्वांची बनवण्याची सेम पद्धत असते. फक्त फील्ड कॉईल छोटी मोठी असते त्या पद्धतीने आपल्याला कॉईल छोटी मोठी बनवून घ्यावं लागते. कॉईल कशी बनवली जाते काय कशी शिकवली जाते आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. चॅनलवरती जाऊन चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. या पद्धतीने आपण स्लीव टाकून घेऊ राहिलेलो आहे. स्लीव कट करताना थोडीशी आपल्याला कमी कट करायची जेणेकरून आपली तार अशी वर आली पाहिजे, जेणेकरून आपल्याला परत त्याचं कनेक्शन करता आलं पाहिजे. काही काही गोष्टी बारीक बारीक गोष्टी त्याच्याकडं लक्ष दिलं तर आपण एकदम व्यवस्थित प्रकारे फील्ड कॉईल तयार करू शकतो. कुठचीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने फील्ड कॉईल तयार करू शकतो. फील्ड कॉईलचं कनेक्शन कसं केलं जातं हे बी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकतात कसे फील्ड कॉईलचं कनेक्शन केलं जातं, मिक्सर मोटरचं कनेक्शन कसं केलं जातं ते मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आज फक्त तुम्हाला ही फील्ड कॉईल कशी तयार केली जाते, स्टेटरमध्ये कशी फिट केली जाते याविषयी व्हिडिओ बनवलेला आहे. सिंगल तार लवकर बाहेर येते पण डबल तार असल्यामुळे थोडासा येण्यासाठी थोडा अडचण होते पण ती पण व्यवस्थित बाहेर येते. अशा प्रकारे आपली फील्ड कॉईल एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे. स्लीव वगैरे टाकून सर्व व्यवस्थित टाकून झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. याला वार्निशिंग करून घ्यायचं आहे. वार्निश करायचं कारण असं असतं की जी फील्ड कॉईल आपण कॉईल फिट केलेले असतात त्या कॉईल एकदम कडक होतात आणि स्टेटरमधून कॉईल हलत नाही. किती व्हायब्रेशन झालं तरी आपण एखाद्या जास्त वार्निश टाकायची गरज नाही आहे, जेणेकरून कॉईल फक्त कडक होईल या हिशोबाने वार्निश टाकायचं असतं. अशा पद्धतीने वार्निश टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपली फील्ड कॉईल तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.